नमस्कार. आजच्या वेळेस आपल्याला बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 6. काय दिलं आहे तर हे दोन आकृत्या दिल्या आहेत. पाण्याचा शंखाकृती जग आणि वृत्तचित्ती आकाराचे भांडे दिले. खाली प्रश्न बघूया काय दिले. आकृतीमधील भांड्याची मापे पहा. ही भांड्याची मापे दिली आहे. 10 सेंटीमीटर आहे उंची, 3.5 सेंटीमीटर काय त्रिज्या आहे त्रिज्या. त्याच्यानंतर इथे काय दिले, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये 2 सेंटीमीटर त्रिज्या आणि 10 सेंटीमीटर उंची दिली. ओके, तर त्यावरून वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल ते काढा. म्हणजे या भांड्यामध्ये हे असे किती जग भरून पाणी मावेल ते आपल्याला काढायचं आहे. तर काय करायला लागेल, पहिलं आपल्याला दोघांचं घनफळ काढायला लागेल. ओके, नंतर ह्या घनफळातून हे यांचा याचा भागाकार करावा लागेल. ओके, म्हणजे किती जग पाणी राहतं आहे या वृत्तचित्ती भांड्यामध्ये ते आपल्याला समजेल. पहिलं काय काढावं लागेल, ह्याचं घनफळ आणि याचं घनफळ काढावं लागेल. ओके, घनफळ काढून झाल्यानंतर वृत्तचित्ती आकाराचे भांड्याचं घनफळ भागिले पाण्याच्या शंखाकृती जगाचे घनफळ याचा भागाकार करावा लागेल. आणि जितकी संख्या येईल ना तितकं जग पाणी ह्याच्यामध्ये मावेल. ओके, तर पहिलं काय करूया आपण, जेवढं प्रश्नामध्ये दिलं आहे आपल्याला तेवढं लिहून घेऊया. आता शंखाकृती जगासाठी फक्त 2च दिले. त्रिज्या r बरोबर 3.5 सेंटीमीटर हे बघा, आणि उंची किती आहे 10 सेंटीमीटर दिली, h म्हणतात त्याला. आता शंखाकृती जगाचं आपल्याला घनफळ काढायचं आहे. आता हा जग कसा आहे, शंखाकृती म्हणजे शंकूसारखा आहे, त्याच्यामुळे शंकूचे घनफळाचं सूत्र वापरायचं इकडे आपल्याला. तर शंकूच्या घनफळाचं सूत्र काय, 1/3 पाय वर्ग h. ओके, ते वापरूया. इथे आपण काय केलेलं आहे, सूत्र लिहिलेलं आहे 1/3 पाय वर्ग h. शंखाकृती जगाचे घनफळ म्हणजे शंकूचे घनफळ. ओके, आता 1/3 लिहूया. इथे पाय जसं आहे तसं लिहूया. आर किती दिलं त्यांनी, 3.5 सेंटीमीटर, त्याचा वर्ग असणार आहे, गुणिले h किती आहे 10 सेंटीमीटर. हा जसं तसं लिहूया. पुढे आपल्याला काय करायचं, 1/3 गुणिले इथे 3.5 सेंटीमीटरचा वर्ग लिहूया जसं तसा. इथे आपण काय करायचं, 10 गुणिले पाय करूया, 10 पाय येतं. ओके, हे जसं तसं इथेच लिहूया. का एवढंच आपल्याला करायचं आहे, सेंटीमीटर घन लिहूया. आता आपण काय करायचं आहे, दुसरं वृत्तचित्ती जे भांडं आहे त्याचं घनफळ काढायचं आहे. तर त्याच्यामध्ये जेवढं काय दिलं असेल तेवढं लिहून घेऊया. इथे वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यासाठी त्यांनी काय दिलं आहे प्रश्नामध्ये, त्रिज्या r बरोबर 7 सेंटीमीटर आणि उंची h बरोबर 10 सेंटीमीटर. आता वृत्तचित्ती आकाराचं भांडं आहे म्हणजे वृत्तचित्तीचे घनफळ असणार आहे ते. तर वृत्तचित्तीचे घनफळाचं सूत्र काय, पाय वर्ग h. ओके, तर पायची किंमत आपल्याला घ्यायची नाही. आरची किंमत किती आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे 7चा वर्ग गुणिले h किती आहे 10. ओके, आता 10 गुणिले पाय करूया आणि 49 जसं आहे तसं लिहूया, 10 पाय. ओके, इथे पण काय सेंटीमीटर घन. ओके, एवढंच फक्त लिहायचं आहे. आता मगाशी बोललो होतो मी, जगाची आपल्याला संख्या काढायची आहे ना. जगाची संख्या बरोबर वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ भागिले शंखाकृती जगाचे घनफळ. वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ किती काढलं आपण, 49 गुणिले 10 पाय. ओके, आणि शंखाकृती भांड्याचे घनफळ किती काढलं आपण, 1/3 गुणिले 3.5चा वर्ग गुणिले 10 पाय. जसं तसं लिहूया, 3.5चा वर्ग गुणिले 10 पाय. ओके, तर 10 पाय कॅन्सल होतं. हे 3 ह्या सगळ्यांना भागिले आहे म्हणजे वरती गुणिले होणार ते. म्हणजे कसं होणार, 49 गुणिले 3 भागिले 1 काय लिहिला नाही तरी चालतो, 3.5 लिहूया त्याचा वर्ग. ओके, आता हे पॉईंट आपल्याला घालवून टाकायचे आहेत. तर ते कसे आहेत माहिती आहे, 49 गुणिले 3 भागिले 3.5 गुणिले 3.5 असे आहेत ते. ओके, तर 2 वेळा पॉईंट आहे त्याच्यामुळे दोघांना 100ने गुणूया. ओके, फक्त 3.5 असतं तर 10ने गुणलं असतं वरती आणि खालती. आपण दोघांना 100ने गुणलं तर काय होणार आहे, 35 गुणिले 35 इथे शिल्लक राहणार आहे. ओके, तर आपण काय करूया, 7ने भागले, 7×5 35, 7×7 49. ओके, 7×1 7, 7×5 35, 5 × 10 5 0 0, 5×5 5×4 20. ओके,
4×3 शिल्लक राहिले. तर किती येतं 12. ओके, हा भागाकार तुम्ही पॉज करून बघितलात तरी पण चालेल. ओके, फास्टमध्ये केला आहे. ते 12 काय काढलं आहे आपण, जगाची संख्या, म्हणजे 12 जग पाणी मावेल. ओके, एका वृत्तचित्त आकाराच्या भांड्यामध्ये. धन्यवाद.